तर आज आपण बनवतोय 5 मिनिटात तयार होणारा नाश्त्याचा प्रकार। त्यासाठी मी इथे पाऊण वाटी असं पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर अर्ध्या चमच्याला अगदी थोडासा कमी आपण इथे जिरा घेणार आहोत। त्यामध्ये पाण्यामध्ये आपण या सगळ्या जिन्नस ॲड करून घेणार आहोत। तर मी इथे अगदी थोडासा म्हणजे चवीनुसार तिखट, जिरे, हळद आणि अर्धा चमचा आपण इथे धने पावडर घेतलेले आहे। अगदी थोडासा हिंग आणि एक मोठा चमचा भरून मी इथे मीठ घेतलेलं आहे। तर आपण हा नाश्ता बनवतोय त्यासाठी आपल्याला अगदी कमीत कमी साहित्य देखील लागणार आहे। अगदी तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घेतलं तरीही चालेल। एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला, एक मोठी शिमला मिरची, त्यानंतर अर्धी वाटी असं गाजर घेतलेलं आहे। तर हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। अवेलेबल असतील तर टाकल्या, नाही टाकल्या तरीही चालतील। त्यानंतर कोथिंबीर तर अगदी अवश्य टाकायची आहे। कोथिंबीरीमुळे हा नाश्ता दिसायला तर छान दिसतो, सोबत अगदी टेस्ट देखील छान अशी लागते। तर अगदी कांदा आणि बटाट्यामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवला तरीही चालेल। तर हा नाश्ता बनवताना प्रमाण अगदी इकडे तिकडे झालं तरी काहीच हरकत नाही। तर रवा मी इथे अर्धी वाटी, बारीक रवा असा अर्धी वाटी घेतलेला आहे आणि पाऊण वाटी चपातीला जे यूज करतो ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अगदीच मोठाला रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरून घेतला तरीही चालेल किंवा समप्रमाणात घेतलं तरीही चालेल। तर हे सगळं मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊया। अगदीच तुम्ही इथे हिरवी मिरची यूज केली तरीही चालेल। तर मी इथे चवीनुसार फक्त इथे लाल तिखट यूज केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। तर विश्वास ठेवा, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे। अगदी तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर त्यामध्ये देखील हा नाश्ता तयार होतो किंवा मग अगदीच ॲल्युमिनियमच्या कढाईमध्ये देखील हा नाश्ता तयार होतो। तर छान असं मिक्स करून घेतलेला आहे। हाताने मिक्स केल्यामुळे सगळ्या जिन्नस अशा एकमेकाला पोहोचल्या जातात आणि नाश्ता परफेक्ट असा तयार होतो। तर हे मिश्रण खूप जास्त पातळ असं करायचं नाही। तर त्यानंतर मी इथे अगदी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं पाणी ॲड केलेलं आहे रवा भिजवून घेण्यासाठी। तर छान असं मिक्स करायचं आणि 10 मिनटं रवा भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा। अगदीच वेळ नसेल तर 5 मिनटं ठेवलं तरीही चालेल। छान असं मिक्स झालेलं आहे, आपण हे 5 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया। तर अगदी छान असं हे मिश्रण दिसत आहे, पाहू शकता। अगदीच तुम्ही इथे खाण्याचा सोडा यूज केला तरीही चालेल किंवा अगदीच नाही केला तरीही चालेल। तर 10 मिनटं झालेले आहेत। त्यानंतर मी इथे ॲल्युमिनियमची कढाई घेतलेली आहे। तर तुम्ही जर ॲल्युमिनियमची कढाई किंवा ॲल्युमिनियमचं कोणत्याही भांड्यामध्ये बनवत असाल तर तुम्हाला इथे तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त घ्यायला लागेल सुरुवातीला। नंतर नाही घेतलं तरीही चालेल, पण जसं की आपण धिरडे वगैरे बनवतो सुरुवातीला जसं थोडासा प्रॉब्लेम येतो तसा तुम्हाला थोडासा येऊ शकतो। अगदीच हे उलटतं पण थोडंसं तेल जास्त घ्यायला लागतं। तर अशा प्रकारे मी इथे अगदी एक पळी भरून असा हा नाश्ता कढाईमध्ये टाकून घेतलेला आहे। अर्धा मिनिट अशा प्रकारे वाफून घ्यायचा आणि अर्धा मिनिट झाकण ठेवून पुन्हा एकदा अर्धा मिनिटाने चेक करायचं। साईडला थोडंसं असं निब्बर झाल्यासारखं दिसतं, त्यानंतर हा नाश्ता पलटवून घ्यायचा आहे। तेल थोडंसं जास्त आहे त्यामुळे हा इझिली पलटला जातो आणि खूप जास्त डागत वगैरे नाही। तर अगदी 2 ते 3 मिनटामध्ये, खूप जास्त जाड जर हा नाश्ता बनवला तर अगदी 2 मिनिट लागतात मीडियम फ्लेमवर, आणि खूप जास्त पातळ बनवला तर अगदी 1 ते 1.5 मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो। त्यानंतर आपला हा नाश्ता तर तयार आहे। मी नॉनस्टिक पॅनमध्ये देखील थोडंसं तेल टाकून तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवते। नॉनस्टिक पॅनमध्ये देखील थोडंसं सुरुवातीला तेल टाकून आपण हा नाश्ता बनवून घेतलेला आहे। तशाच प्रकारे सेम अर्धा मिनटं उघडा ठेवून आणि अर्धा मिनटं झाकून ठेवून अशा प्रकारे 1 ते 1.5 मिनटं हा नाश्ता बनवण्यासाठी लागतो। नॉनस्टिक पॅन असल्यामुळे खूप जास्त तेल लागत नाही, अगदी कमीत कमी तेलामध्ये देखील हा तुम्ही नाश्ता बनवू शकता। तर मी हा सुरुवातीचा असल्यामुळे थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। त्यानंतर हा दुसरा नाश्ता देखील तुम्हाला अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवून दाखवणार आहे। आपला इथे अगदी छान असा नाश्ता तयार झालेला आहे। कितपत जाड किंवा पातळ बनवताय त्यावर वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो। तर अगदी कमीत कमी तेलामध्ये देखील तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवते। अशा प्रकारे अगदी झटकीपट अशी तयार होणारी नाश्त्याची ही रेसिपी आहे। तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे इथे बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळे आणि आपण इथे रवा आणि गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे त्यामुळे अगदी हेल्दी असा नाश्ता तयार आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही देखील तुमच्या घरी अशा प्रकारे नाश्ता नक्की तयार करून पहा। अगदी दिसायला जेवढा छान दिसतो तेवढा खायला देखील हेल्दी आहे आणि नॉनस्टिकमध्ये बनवला तर अगदी तेल देखील कमी लागतं। त्यानंतर मी तुम्हाला आपला हा नाश्ता इथे तोडून देखील दाखवते। अगदी मस्त असा तयार होतो। थोडासा जाड बनवला तर अगदी मस्त जाळीदार देखील तयार होतो। तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।